समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। वाचन संस्कृती वाढवूया, नवनवीन सुसंस्कार रुजवूया या उदात्त हेतूने सुरू असलेले शिवाई प्रबोधन वाचनालय पलूसच्या वतीने शिवाई प्रबोधन गणेशोत्सव 2025 यावर्षी एक पेड़ मां के नाम या अभिनव संकल्पनेतून सामाजिक प्रबोधन करीत आहे। गणेशोत्सव हा उत्साह, श्रद्धा आणि संस्कारांचा सण असला तरी त्यातून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन हाच काळाचा खरा संदेश आहे। हे अधोरेखित करण्यासाठी यंदा हरित उपक्रम राबवण्यात आला आहे। पलूस मधील कल्पना व हिम्मतराव मलमे या दाम्पत्याने गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही शाडूची मूर्ती व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून सामाजिक संदेश देणारा देखावा तयार केला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक रोप व एक पुस्तक भेट देऊन वाचन चळवळ, त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाचा कृतीयुक्त प्रचार आणि प्रसाराचा संदेश दिला जात आहे। झाड आपल्याला जीवनासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन, फळे, फुले, औषधे, सावली, पाऊस, चिमण्या व पक्ष्यांची घरटी, लाकूड, इंधन, खत अशा असंख्य गोष्टी देत असते। एक झाड म्हणजे हजारो श्वास, झाडेच पृथ्वीचे खरे रक्षणकर्ते आहेत हा संदेश पर्यावरणपूरक गणेशोत्सवात देखाव्याच्या माध्यमातून दिला आहे। एक पेड़ मां के नाम या संकल्पनेमागील संदेश असा की प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक तरी झाड लावावे। शाडूची गणेश मूर्ती, रोप लावणारी गौराई असा सुंदर देखावा साकारला आहे। आई जीवन देणारी आहे तर झाड प्राणवायू देणारे आहे। या दोघांचे नाते जपणे हीच खरी कृतज्ञता आहे। या उपक्रमामुळे सर्वांनी केवळ गणेशोत्सव उत्साहात म्हणून न पाहता झाडे लावावीत व जोपासावीत अशी प्रेरणा देणे हा उद्देश आहे। कल्पना व हिम्मतराव मलमे या पलूसमधील दाम्पत्याने सामाजिक प्रबोधन, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन पलूस आणि पलूस परिसरातील सर्व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांना आपल्या विद्यार्थ्यांच्यासह, आपल्या मुलांच्यासह या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या निमित्ताने भेट देऊन हा विचार संस्कारक्षम मुलांच्यापर्यंत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया असे आवाहन मलमे दाम्पत्याने केले आहे। मित्रो नमस्कार। शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस अंतर्गत शिवाई प्रबोधन गणेशोत्सव 2025 या अंतर्गत सालाबाद प्रमाणे एक पर्यावरण विषयक सामाजिक प्रबोधनाची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न आम्ही मलमे आणि पलूस परिवाराच्या वतीने केलेला आहे। या ठिकाणी जो गणपती दिसतो तो सालाबाद प्रमाणे आम्ही शाडूच्या मातीचा गणपती या ठिकाणी बसवलेला आहे आणि गणेशाचा संदेश या ठिकाणी जो आहे तो एक पेड़ मां के नाम म्हणजे एक गौराई म्हणजेच एक मुलगी आपल्या दुसऱ्या गौराईच्या म्हणजे आईच्या नावाने या ठिकाणी रोप लावते आहे असा सुंदर देखावा या ठिकाणी आम्ही साकारलेला आहे। आणि हा जो संदेश आहे तो देत असताना प्रत्येकाने किमान एक रोप लावावं ही संकल्पना या ठिकाणी आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। केवळ संकल्पना नाही तर विचार नाही तर तो कृतीयुक्त विचार या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाला एक रोप, सुंदर असं रोप या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत आणि त्याच्यासोबत विचाराचा परिवर्तन करणारा जो भाग आहे तो एक सुंदर असं परिवर्तन पुस्तक आम्ही या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी भेट देऊन प्रत्येकाने किमान एक पुस्तक वाचावं आणि एक रोप लावावं ही संकल्पना या ठिकाणी साकारली आहे। आणि इथं जो संपूर्ण आपल्याला जो देखावा दिसतो तो पर्यावरण पूरक असा देखावा या ठिकाणी आपल्याला सजावटीमध्ये दिसतो। हे वेल असेल, ही रोपं असतील, हे सर्व जी काही सजावट आहे ती जास्तीत जास्त पर्यावरण पूरक अशा साहित्याचा वापर करून या ठिकाणी साकारलेली आहे। आणि ही संकल्पना केंद्र शासनाची मोठी संकल्पना देशभर राबवली जात असताना आम्ही मलमे आणि परिवार पलूसच्या माध्यमातून शिवाई प्रबोधन माध्यमातून हा विचार संपूर्ण या परिसरात देण्याचा प्रयत्न करीत आहोत। शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वांना या निमित्ताने एक विनंती राहील की ही जी संकल्पना आहे ती आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून येऊन दाखवून त्यांच्यामध्ये एक विचार पेरावा, एक विचार रुजवावा अशी संकल्पना या ठिकाणी आम्ही साकारलेली आहे। येणाऱ्याला प्रत्येकाला एक रोप आणि पुस्तक त्या माध्यमातून दिलं जाईल आणि तो विचार त्यांच्यामध्ये रुजवण्याचा आपण प्रयत्न करूया। याचा सर्वांनी तुम्ही आम्ही एक धागा बनवूया आणि हातात हात घालून आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि हरित कशी बनेल यासाठी आपण प्रयत्नशील राहूया। कारण वृक्ष आपले मित्र आहेत। एक झाड लावलं तर जवळजवळ
हजारो सॉस आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. झाडं म्हणजेच खरं वरदान आहे. निसर्ग वाचला तरच आपलं भविष्य उज्ज्वल असणार आहे. ही संकल्पना घेऊन आपण झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू. हीच सामाजिक प्रबोधनासाठी, पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी राबवलेली संकल्पना आहे. त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सहभागी होऊया हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. सर्वांना गणेशोत्सवाचा निरोगी आरोग्यमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना पुनश्च केवळ आव्हान, या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून या आणि हा विचार आपण सर्वांच्या पर्यंत पोहोचूया ही अपेक्षा, सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.